हाय, मायसेल्फ डॉक्टर दिशा चोपडे, कन्सल्टिंग होमिओपॅथो कॉस्मेटॉलॉजिस्ट. तुम्ही सुद्धा एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का की संध्याकाळ होता होता ॲट द एंड ऑफ द डे तुमची स्किन ही डल, डिहायड्रेटेड आणि लाईफलेस वाटायला लागते. तर रात्र ही अशी एक वेळ आहे की ज्यामध्ये तुमच्या स्किनचं सेल रिपेअर, सेल रिन्युअल आणि सेल्फ हिलिंग स्टार्ट होत असते. तर अशा वेळेला तुम्ही स्किनला काय इन्ग्रेडियंट्स द्यायला पाहिजे, काय न्यूट्रिशन द्यायला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेला तुमचं नाईट रुटीन सेट करत असतं अशा वेळेला तुमच्या स्किनला नेसेसरी असतं ते हायड्रेशन. मग तुमच्या स्किनला तुम्ही काय न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही कुठलाही प्रोडक्ट सिलेक्ट करा त्यावेळेला तुम्ही हे बघायला पाहिजे की त्याने तुमच्या स्किनचं मॉइश्चर मेंटेन होतं का, त्याने तुमच्या स्किनचा रेडियन्स मेंटेन होतो आहे का, किंवा तुमच्या स्किन रिन्युअलला ती गोष्ट हेल्प करते आहे का. मग अशा वेळेला प्रोडक्ट सिलेक्ट करताना तुम्ही तो प्रोडक्ट किंवा ते सिरम किंवा ती क्रीम सिलेक्ट करायला पाहिजे ज्याने तुमच्या स्किनला ग्लो मिळेल, तुमच्या स्किनचं रेडियन्स मेंटेन राहील किंवा तुमच्या स्किनला ब्राईटन अप असं एक लुक मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला जर एक्झिस्टिंग रिंकल्स किंवा फाईन लाईन्स असतील तर ते कमी होण्यास तो प्रोडक्ट मदत करतो आहे का. मग असा कुठला प्रोडक्ट असतो की जो आपण रात्रीच्या नाईट केअर रुटीनमध्ये ॲड करू शकतो. तर मॉइश्चरायझर किंवा सिरम सिलेक्ट करताना बघा की त्यामध्ये ककाडू प्लम आहे का, किंवा शिया बटर आहे का, हायलोरोनिक ॲसिड आहे का, पेप्टाइड्स आहेत का. हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे तुमच्या स्किनला हायड्रेशन देतात. त्याचप्रमाणे तुमच्या स्किनचा रॅडियंट ग्लो मेंटेन कर, फाईन लाईन्स, रिंकल्स किंवा अदर स्किन प्रॉब्लेम्स जे असतात ते सुद्धा कमी करण्यास किंवा सॉफ्टन करण्यास मदत करत असतात. म्हणून रात्रीचं नाईट केअर रुटीन सिलेक्ट करताना तुमच्या प्रोडक्ट्सला नक्की चेक करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास माझ्या डॉक्टर दिशा स्किन क्लिनिक ह्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.